सीएम साहेबांनी अजितदादांच्या विषयाबद्दल बोलत असताना सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। ते 100% अजितदादांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील, सगळ्यांना विश्वास आहे। आणि तुम्ही बघितलं असेल ना, त्यांनी ना आम्ही कुठंच त्या बाबतीत राजकारण केलेलं नाही। ते बोलत असताना एडीआर बद्दल ते बोलले। मला फक्त सीएम साहेबांना एवढंच सांगायचं आहे, ललिता कुमारीचा रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी दिलाच होता, पण अमित कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एडीआर झाला असेल तरी सुद्धा आपल्याला एफआयआर करता येतो। त्यामुळे हा एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे। त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मगाशी बोलत असताना मी राहुल गांधीजींना भेटलो। राहुल गांधीजींना भेटल्यानंतर तिथं डिटेलमध्ये चर्चा झाली। चर्चा होत असताना एफआयआर हा महाराष्ट्रात घेतला जात नाही असं मी त्या ठिकाणी बोलून गेलो। ते बोलत असताना त्यांनी फक्त एवढंच सांगितलं होतं कि जहाँ पे न्याय मिलेगा वहाँ पे जाके आप एफआयआर करो। त्यांनी कुठल्याही राज्याचं नाव घेतलेलं नाही। आणि मग तिथं गवई साहेबांचा विषय जेव्हा झाला होता, म्हणजे सुप्रीम कोर्टचे प्रमुख, आपल्याला त्यांच्याबद्दलचा आदर आहे। त्यांच्यावर कुणीतरी बूट फेकला होता का चप्पल फेकली होती। महाराष्ट्रात अनेक लोकांना त्या बाबतीतलं 0 एफआयआर करायचं होतं, पण महाराष्ट्रात तसं काही घडलं नाही। कर्नाटकात तो 0 एफआयआर झाला, म्हणून ती गोष्ट बघून मी कर्नाटकात गेलो, कारण मी इथं प्रयत्न करून माझा झाला होता। आता ह्यात बोलत असताना फक्त मुख्यमंत्री साहेबांचं त्या बाबतीत कुठे राजकीय वक्तव्य करायचं नव्हतं हे आम्हाला जाणवलं, पण फक्त इथं असणाऱ्या आमदारांकडनं उत्तर देत असताना शेम त्या ठिकाणी झालं। मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की विषय एवढाच आहे, यात राजकारण कोणी केलेलं नाही। याच्यात कर्नाटकाकडनं उलट तिथं मदतच त्या ठिकाणी झालेली आहे। आपण डिटेलमध्ये कागदपत्रामध्ये तिथं जाऊ शकतो। आणि त्याच्यात राज्यसभेमध्ये हाच मुद्दा चर्चेत आला होता। भाजपच्याच एका खासदाराने विचारलं होतं 0 एफआयआर बद्दल, तो 0 एफआयआर दुसरीकडे होऊ शकतो का। त्याला देशाचे जे होम मिनिस्टर आहेत त्यांनी त्या ठिकाणी 10 डिसेंबर 2025 ला उत्तर दिलं होतं, 0 एफआयआर आपल्याला कुठेही त्या ठिकाणी करता येतो। उत्तर प्रदेशमध्ये तिथं त्या राज्य सरकारली, म्हणजे भाजपचंच तिथं सरकार आहे, त्यांनी सुद्धा एक नोटीस त्या ठिकाणी काढलेली 0 एफआयआर बद्दल। त्यामुळे 0 एफआयआर हा होऊ शकतो। कर्नाटकाली तो केलेला आहे, पण तो आता महाराष्ट्राकडे ट्रान्सफर झालेला आहे। म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ते करू शकत नाहीत, एफआयआर करू शकतात, इन्व्हेस्टिगेशन मात्र महाराष्ट्र सरकार नाहीतर महाराष्ट्र पोलीस प्रशासन करेल, चांगलंच करेल असा आमचा विश्वास आहे। फक्त कुठेही त्या ठिकाणी कन्फ्युजन नसावं एवढीच विनंती या ठिकाणी आमच्या सगळ्यांची। आणि फक्त सीएम साहेब, अजून एक आपण म्हणालात की आपण अमित शाह साहेबांबरोबर तुमची चर्चा झाली, मी तुम्हाला जे पत्र दिलं होतं तेही तुम्ही त्यांना दिलं, त्यासाठी मी आधी आभार व्यक्त केलेत, आत्तासुद्धा आभार व्यक्त करतो। फक्त आपण बोलत असताना तिथं कुठंतरी सीबीआय बद्दल सुद्धा तुम्ही म्हणाला की एक रिपोर्ट येऊ द्या आणि मग आपण त्याबद्दल करू। पण काय होतंय, AIBचा जर आपण इतिहास बघितला तो 2 वर्ष 3 वर्ष रिपोर्टच येत नाहीत, फायनल रिपोर्ट। आणि त्याच्यासाठी जर आपण सीबीआय इन्क्वायरी थांबवणार असू, नाहीतर CID पण म्हणते AIBचा रिपोर्ट येऊ द्या, AIBचा आजपर्यंत कधीच तिथं रिपोर्ट हा वेळेवर आलेला नाही। त्यामुळे एकतर तुम्ही थोडासा पुढाकार घेऊन तुम्ही घेऊ शकता, तर सीबीआय इन्क्वायरी लगेचच आपल्या रिपोर्टवर नाहीतर आपण सांगण्यावरनं ती सुरू त्या ठिकाणी होईल, कारण ती क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन आहे। एफआयआर हा कर्नाटकाकडनं आलाय, तो स्वीकारावा असं या ठिकाणी विनंती करतो। फक्त जे संत गतीने काही विभाग काम करतात, AIB वगैरे, त्यात तुमचं स्वतःचं पर्सनल लक्ष असावं अशी विनंती या ठिकाणी करतो।